Hello student, I am Dr. Shirgave. Welcomes you to our online English classes, English with Shirgave sir. Here I would like to thank my all subscribers, viewers and students who gives me a lot of support and love. Really I am grateful we are on the journey together. Many more things are yet to come. Before that, I request subscribe our channel and please press the bell icon for further notifications and new updates. Hello friends, welcome back into 4.4 The Sign of 4 by Sir Arthur Conan Doyle. In this part 2, we are going to learn theme, plot and summary of the novel. विद्यार्थी मित्र हो, पार्ट 2 मध्ये या कादंबरीची मध्यवर्ती कल्पना, कथा आणि सारांश हा आपण बघणार आहोत. थीम ऑफ द नॉवेल या कथेचा प्रमुख विषय किंवा मध्यवर्ती कल्पना. द थीम ऑफ द नॉवेल revolves around Agra treasure. Throughout the story, the appearance of the treasure leads to a direct and often tragic change in the lives of characters. Because of this, it is important that the removal of treasure would cause the characters to return to their previous position. In case of Small, a convict re-emergence of a treasure leads him down a path that ends in murder. With the removal of treasure, he is a prisoner once again. या कादंबरीतील सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे आग्र्याचा खजिना. संपूर्ण कादंबरी याच्यामधली पात्र ही आग्र्याच्या खजिन्याभोवती फिरतात. यामध्ये आपल्याला असं जाणवतं की या पात्रांचा आणि खजिन्याचा जीवनामध्ये थेट संबंध आहे आणि हा संबंध दुःखद असा दाखवलेला आहे. म्हणजे यातील प्रत्येक पात्र हे खजिन्याशी कोणत्या ना कोणत्या मार्गाने जोडलेलं आहे. आपल्याला असं म्हणता येईल त्यांच्या आयुष्यामधनं खजिना हा भाग काढून टाकला तर ते परत पूर्वपदावरती आलेले दिसतात. उदाहरणादाखल जोनाथन स्मॉल या अपराध्याच्या हातामधनं एक खून घडतो आणि खजिना हा त्याच्या आयुष्यामधनं बाजूला गेल्यानंतर तो पूर्वपदावरती येतो. म्हणजे सरतेशेवटी तो कैदी असतो, तो नंतरच्या काळामध्ये तो कैदीच राहतो. मेरी मॉर्स्टन इज अ चार्मिंग यंग वुमन whom Watson contemplates marrying. With the prospect of Mary becoming an heiress, however, this possibility is removed. When it is discovered that the Agra treasure is gone, Mary returns to the position in which Watson can comfortably propose marriage. जोनाथन स्मॉल नंतर मेरीचा हा संबंध खजिन्याशी असतो, परंतु तिच्या आयुष्यामधनं सुद्धा खजिना गेल्यानंतर ती मूळ पदावरती येते. या दरम्यान तिचं वॉटसन बरोबर प्रेमसंबंध निर्माण होतात आणि ते दोघं एकमेकांशी लग्नाच्या आणाभाका घेताना दिसतात. म्हणजेच थोडक्यात काय, मेरी मॉर्सन हिच्या आयुष्यामध्ये खजिना येतो, बऱ्याचशा दुःखद गोष्टी घडतात, तिच्या वडिलांचा मृत्यू त्याच्यामध्ये झालेला असतो ही गोष्ट कळते. परंतु जेव्हा आग्रा खजिना नाही आहे असं कळाल्यानंतर ती मूळ पदावरती आलेली आपल्याला दिसते. या दोन पात्रांच्या माध्यमातून आपल्याला असं दिसतं की खजिना आणि त्याच्याबद्दल मनामध्ये निर्माण झालेली लालसा. द शॅलोनेस ऑफ वेल्थ अँड द डिस्ट्रक्शन दॅट कॅन कम थ्रू इट इज ऑल्सो सीन अ प्रिव्हेलिंग थ्रूआउट द नॉवेल. संपत्तीची उतळपणा आणि त्यातून होणारा विनाश हे देखील या संपूर्ण कादंबरीमध्ये आपल्याला दिसून येतो. जी व्यक्ती या संपत्तीच्या हव्यासापोटी त्यांनी प्रयत्न केलेला आहे त्याचा शेवट हा अत्यंत वाईट झालेला आपल्याला दिसतो. याची काही उदाहरणं देता येईल की जे पात्र या खजिन्याच्या मार्गामध्ये आलेलं होतं त्यांचा शेवट हा अत्यंत वाईट झालेला आहे. इन द कोर्स ऑफ द स्टोरी द शेक्स एमेसरी अँड बार्थोलोम्यू आर बोथ मर्डर्ड फॉर द ट्रेजर. कथेच्या शेवटी आपल्याला असं दिसतं की शेखचा जो दूत होता आणि बार्थोलोम्यू यांचा त्या खजिन्यासाठी खून केला गेला होता. टॉंगा इज किल्ड वाईल अ फेलिंग विथ इट. टॉंगा हा पळून जात असताना ठार मारण्यात आला. अँड स्मॉल इज सेंटेन्स टू द लाईफ इम्प्रिझनमेंट. आणि जोनाथन स्मॉल याला जन्मठेपेची शिक्षा झाली. म्हणजे या कादंबरीमधील ही प्रमुख पात्र यांचा शेवट हा खजिन्यामुळं दुःखात्मक झालेला आहे असं आपल्याला दिसतं.
Additionally, both Thaddeus and his father spent their lives constantly paranoid about wooden-legged men and about strangers in general. थडियस आणि त्याचे वडील हे दोघेही आयुष्यामध्ये एक पाय लाकडी असलेल्या पुरुषाबद्दल किंवा अनोळखी लोकांच्या बद्दल मनामध्ये सतत भीतीच्या वातावरणामध्ये राहत होते. कुणीतरी आपल्याला ठार मारेल ही भावना त्यांच्या नंतरच्या आयुष्यामध्ये निर्माण झालेली होती. याचाच अर्थ या खजिन्याच्या अवतीभोवती असणारी सर्व पात्र ही भीतीच्या छायेमध्ये, संकटाच्या छायेमध्ये वावरत होती आणि त्यांचा शेवट हा अत्यंत वाईट पद्धतीने झालेला आहे. द आग्रा ट्रेजर इवन प्रोव्हाइड्स अ रोमॅन्टिक कॉन्फ्लिक्ट फॉर डॉक्टर वॉटसन, who feels that he cannot marry Miss Marston for fear that he will appear to be after her money. आग्र्याच्या खजिन्याबरोबर याच्यामध्ये डॉक्टर वॉटसन आणि मेरी मॉस्टन यांचे प्रेमसंबंधसुद्धा आपल्याला पाहावयास मिळतात. याचा अर्थ याच्यामध्ये रोमॅन्टिक कॉन्फ्लिक्ट दाखवलेला आहे, जो वॉटसन यांना मेरी मॉस्टन यांच्याशी लग्न करणं याच्याबद्दल भीती वाटत असते. थोडक्यात या कथेची मध्यवर्ती कल्पना सांगताना आपल्याला असं म्हणता येईल की ही संपूर्ण कथा आग्रा ट्रेजर याच्याभोवती फिरताना दिसते आणि त्याच्यामधले जे महत्त्वाचे घटक आहेत, वेल्थ, संपत्ती, मिस्ट्री, रहस्य, लव अँड फ्रेंडशिप, प्रेम आणि मैत्री, आणि शेवटी या सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे क्राईम, याच्याच अवतीभोवती ही कथा आपल्याला फिरताना दिसते. यानंतर प्लॉट ऑफ द नॉव्हेल. कथा नेमकी काय आहे? The novel has a complex plot involving service in India, the Indian Rebellion of 1857, a stolen treasure, and a secret pact among 4 convicts, the 4 of the title, and 2 corrupt prison guards. प्रस्तुत कथा ही भारतातील सेवा, 1857चा भारतातील बंड, एक चोरीचा खजिना, त्यामधले 4 दोषी जे शीर्षकामध्ये सांगितलेले आहे, द साइन ऑफ 4. हे 4 म्हणजेच त्यामध्ये दोषी असणाऱ्या 4 जणांची नावं, आणि 2 भ्रष्ट तुरुंगातील रक्षक यांच्यात झालेला एक गुप्त करार. अशा विविध घटनांची ही एक मालिका आहे. आणि असा हा जो प्लॉट आहे, ही जी कथा आहे, ही कादंबरी अत्यंत मिश्र आणि जटिल आहे. कथेला सुरुवात कशा पद्धतीने होते पहा. According to Mary, in December 1878, her father had telegraphed her upon his safe return from India and requested her to meet him at a Langham Hotel in London. When Mary arrived at hotel, she was told that her father had gone out the previous night and not returned. Despite all efforts, not a trace was ever found of him. Mary contacted her father's only friend, Major John Sholto, who was in the same regiment, lived in England. But he denied knowing her father and had returned. विद्यार्थी मित्रहो, या कथेची सुरुवात भारतामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये झालेली दिसते. संपूर्ण भारतावरती इंग्रजांचा कब्जा असतो आणि अशा या इंग्रजांच्या सैन्यामध्ये 2 अधिकारी काम करत असतात. त्यापैकी एक आहेत मेजर आर्थर मॉन्स्टन, म्हणजेच मेरी मॉन्स्टन यांचे वडील. मेरीच्या मतानुसार डिसेंबर 1878मध्ये तिच्या वडिलांनी भारतातून एक तार केलेली होती आणि त्याच्यामध्ये त्याने असं सांगितलेलं होतं की मी भारतातून सुरक्षितपणे बाहेर पडलेलो आहे आणि लंडनमध्ये लँगहॅम या हॉटेलमध्ये तिला भेटण्याची विनंती केली. मेरी जेव्हा आपल्या वडिलांना लँगहॅम हॉटेलमध्ये भेटायला जाते तेव्हा हॉटेलकडून तिला असं सांगण्यात येतं की तिचे वडील आदल्या दिवशी हॉटेलमधून बाहेर पडलेले आहेत, ते अजूनपर्यंत परतले नाहीत. मेरी त्यांचा सर्वत्र शोध घेते, भरपूर प्रयत्न करते, परंतु त्यांचा कोठेही शोध लागत नाही. मेरी तिच्या वडिलांचा जो एकुलता एक मित्र असतो, म्हणजे हा सुद्धा त्यांच्याबरोबर भारतामध्ये ब्रिटिश सैन्यामधला एक अधिकारी आहे, तो मित्र म्हणजे मेजर जॉन शॉल्टो. यांच्याबरोबर ती संपर्क साधते आणि वडिलांच्याबद्दल माहिती विचारते. हा मेजर जॉन शॉल्टो हा सुद्धा भारतातनं येऊन या ठिकाणी इंग्लंडमध्ये राहत होता, परंतु त्यांना कॉन्टॅक्ट केल्यानंतर वडील परत आल्याचे त्याने नाकारलेलं होतं, त्यालासुद्धा काही माहिती नाही आहे असं तो सांगतो.
म्हणजेच विद्यार्थी मित्र हो, या कथेच्या सुरुवातीला एक गूढ गोष्ट तयार होते की वडील भारतातून आम्ही निघालेलो आहोत आणि लंडनच्या लँगहॅम हॉटेलमध्ये आम्ही पोहोचणार आहोत. ते पोहोचलेले असतात पण तिथून ते गायब झालेले असतात. परंतु जॉन शोल्टो याच्या मतानुसार ते भारतातून परतलेले नाही आहेत. हा पहिला रहस्य या ठिकाणी निर्माण झालेला असतो. द सेकंड पझल इज दॅट, दुसरी अशी विचित्र गोष्ट मेरीच्या बाबतीमध्ये होताना आपल्याला दिसते. द सेकंड पझल इज दॅट शी हॅज रिसिव्ड 6 pearls in the mail from an anonymous benefactor, one per year since 1882. After answering an anonymous newspaper query inquiring for her, with the last pearl she received a letter remarking that she has been wronged and asking for a meeting. मेरीच्या बाबतीत एक दुसरं कोडं निर्माण झालेलं असतं. ते म्हणजे सन 1882 पासून प्रत्येक वर्षाला एका अज्ञात व्यक्तीकडून तिला एक पत्र आणि आज अखेर 6 मोती प्राप्त झालेले असतात. त्या अज्ञात व्यक्तीने वृत्तपत्रामध्ये सुद्धा तिची विचारपूस करण्याचा एक संदेश दिलेला होता. परंतु शेवटच्या या पत्राबरोबर त्याने जो मोती पाठवलेला होता त्या पत्रामध्ये त्यानं असं लिहिलेलं होते की तुझ्यावरती अन्याय झालेला आहे आणि मला तुला भेटायचं आहे. विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी लक्षात घेण्याची गोष्ट आहे, ज्या वर्षी किंवा ज्या दिवशीपासून मेरीचे वडील मेजर आर्थर मॉन्स्टन हे गायब झालेले होते, त्याच दिवशी पुढील 6 वर्ष मेरीला एका अज्ञात व्यक्तीकडून काही पत्र आणि मोती देण्यात येत होते. हे सुद्धा विचित्र असं कोड होतं आणि ही सगळी बाब तिच्या बाबतीमध्ये जे घडत होतं ते तिने शेरलॉक होम्स आणि डॉक्टर वॉटसन यांच्या कानावरती घातली की या पद्धतीनं या कथेला पुढे सुरुवात होते. होम्स टेक द केस अँड सून डिस्कवर्ड दॅट मेजर शोल्टो हॅड डाईड इन 1882 and that within a short span of time Mary began to receive the pearls, implying a connection. The only clue Mary can give Holmes is a map of a fortress found in her father's desk with the names of Jonathan Small, Mohammed Singh, Abdul Khan and Dost Akbar. होम्स ही केस आपल्या हातामध्ये घेतल्यानंतर त्यांना समजतं की मेजर शोल्टो यांचा मृत्यूसुद्धा 1882 साली झालेला होता. थोड्याच वेळामध्ये मेरीला मोत्यांची प्राप्तीसुद्धा होण्यास सुरुवात झालेली होती. याचा काही संबंध आहे का याचा विचार होम्स करू लागतात. त्याच दरम्यान मेरीच्या जवळ त्यांच्या वडिलांच्या टेबलमध्ये असणारा एक पेपरचा मजकूर मिळतो आणि त्याच्यावरती 4 जणांची नावं लिहिलेली असतात. जोनाथन स्मॉल, मोहम्मद सिंग, अब्दुल खान आणि दोस्त अकबर या नावांचा नकाशाबरोबर गुंडाळलेला एक कागद त्या ठिकाणी ती वॉटसन आणि शेरलॉक होम्स यांच्याकडे देते. होम्स, वॉटसन अँड मेरी मीट अ थर्डियस शोल्टो, द सन ऑफ द लेट मेजर शोल्टो अँड द अनॉनिमस सेंडर ऑफ द पर्ल्स. आता होम्स, वॉटसन आणि मेरी हे तिघेजण थर्डियस शोल्टो याला भेटतात. हा थर्डियस शोल्टो कोण आहे? जो मेजर शोल्टो आहे, मेरीचे वडिलांच्या बरोबर भारतामध्ये काम करणारा हा सैनिक, त्याच्या थर्डियस या मुलाला जाऊन ते भेटतात आणि हाच मुलगा प्रत्येक वर्षी अनामिकपणे मेरीला मोती आणि पत्र पाठवत असतो. थर्डियस कन्फर्म्स द मेजर had seen Mary's father the night he died. They had arranged a meeting to divide a priceless treasure Sholto had brought home from India. While quarreling over the treasure, Captain Mostyn, long in a weak health, suffered a heart attack. Not wanting to bring attention to the object of the quarrel and also worried the circumstances, would suggest that he had killed Mostyn in an argument, particularly since Mostyn's head stuck in a corner of the chest as he fell. Sholto disposed the body and hid the treasure. However, he himself suffered from a poor health and enlarged spleen, possibly due to malaria, as an quinine, a bottle stands by his bed. थर्डियस या तिघांना सांगतो की माझ्या वडिलांनी म्हणजेच मेजर शोल्टो यांनी मरियाच्या वडिलांना पाहिले होते ज्या दिवशी म्हणजेच 1882ला जेव्हा ते मरण पावले.
शोल्टोने भारतातून आणलेला जो खजिना होता त्याच्या वाटपाची एक मीटिंग करायची होती आणि या मीटिंगसाठी त्यांनी मेरीच्या वडिलांना या ठिकाणी बोलवलेलं होतं. याच दरम्यान त्या वाटणीवरून दोघांच्यामध्ये भांडणं झालेली आणि भांडणं होत असताना त्यांना अस्वस्थतेमध्ये एक हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा त्याच्यामध्ये मृत्यू झाला. परंतु त्याच्या आजूबाजूची परिस्थिती पाहता मेजर शोल्टो यांना अशी भीती वाटू लागली की या ठिकाणी मॉन्स्टनच्या डोक्याला पडलेले जे खोक होतं, त्यांचं जे शरीर आदळलेलं होतं आणि आजूबाजूच्या परिस्थितीवरून त्यांना असं वाटलं की आपल्यावरती या वादामधनंच मॉन्स्टन यांचा आम्ही खून केलेला आहे असा आपल्यावरती संशय येऊ शकतो. म्हणून मेजर मॉन्स्टन याच्या शरीराची मृतदेहाची विल्हेवाट लावली. याच्यानंतर मेजर शोल्टो हा स्वतः आजारी पडलेला होता. त्याला लिव्हरचा त्रास होऊ लागलेला होता. शक्यतो मलेरियामुळे या गोष्टी घडलेल्या असाव्यात, कारण त्याच्या पलंगाजवळ क्विनिनची एक बाटली दिसलेली होती. थोडक्यात विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी मेरीचे वडील आर्थर मॉन्स्टन हे वारलेले होते आणि मेजर शोल्टो हा त्यांचा भारतामधला सहकारी आता मरणासन्न अवस्थेमध्ये होता. हिज ओन हेल्थ बिकम वर्स when he received a letter from India in early 1882. जेव्हा मेजर शोल्टोला भारतातून 1882 साली एक पत्र आलं, ते पत्र वाचून त्याची तब्येत आणखीन बिघडली. त्या पत्रामध्ये नेमका काय विषय होता हे आपल्याला कथेमध्ये पुढे कळेल. Dying, he called his 2 sons and confessed to Monston's death and was about to divulge the location of treasure when he suddenly cried, "Keep him out," before falling back and dying. The puzzled sons glimpsed a face in the window, but only trace was a single footstep in the dirt. On their father's body is a note reading the sign of the 4. मरणासन्न अवस्थेमध्ये असणारा मेजर शोल्टो आपल्या दोन्ही मुलांना म्हणजेच थडियस आणि बार्थोलोम्यू यांना बोलवून घेतो आणि तो त्यांच्यासमोर कबूल करतो की मॉन्स्टन हा मृत्युमुखी पडलेला आहे. हे सांगत असताना अचानकपणे शोल्टो हा ओरडतो, त्याला मात्र दूर ठेवा. मागे ते दोन मुलं पाहतात. या ओरडल्यानंतर त्यांचे वडील हे मृत्युमुखी पडतात. खिडकीमध्ये त्यांना एकच चेहरा अस्पष्टपणे दिसतो आणि ज्या वेळेला ते बाहेर जाऊन पाहतात त्यामध्ये चिखलामध्ये एकच पाय उठलेला असतो. परत आल्यानंतर ते पाहतात त्यांच्या वडिलांच्या शरीरावरती एक चिठ्ठी लिहिलेली असते आणि त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं द साइन ऑफ 4. 4 जणांची नावं त्याच्यामध्ये असतात. Both brothers quarreled over whether legacy should be left to Mary Monston, and Thaddeus left his brother Bartholomew, taking a chaplet and sending its pearl to Mary. The reason he sent the letter that Bartholomew has found the treasure and possibly Thaddeus and Mary might confront him for a division of it. नंतरच्या टप्प्यामध्ये बार्थोलोम्यूला हा खजिना सापडतो, परंतु दोन्ही भावांच्यामध्ये वाद निर्माण होतो की मेरी मॉन्स्टनला याच्यामध्ये हक्क द्यायचा का नाही आहे. या दोघांच्यामध्ये वाद झाल्यानंतर हा थडियस मेरीला या ठिकाणी पत्र पाठवतो आणि या पत्रामागेच तो या खजिन्याचं रहस्य सांगतो की बार्थोलोम्यूला हा खजिना सापडलेला आहे आणि कदाचित थडियस आणि मरिया यांच्यामध्ये विभाजन करण्यासाठी किंवा वारसा मिळण्यासाठी आपल्याला झगडा करावा लागू शकतो. आपल्यावरती अन्याय झालेला आहे, चुकीचं झालेलं आहे असा सुद्धा मेसेज त्यानं पाठवलेला असतो. दुसऱ्या परिच्छेदामध्ये बघा, आता या कथेमध्ये आणखीन एक टर्न आपल्याला मिळतो. बार्थोलोम्यू इज फाउंड डेड इन हिज होम फ्रॉम अ पॉयझन डार्ट अँड द ट्रेजर इज मिसिंग. जेव्हा वॉटसन, मेरी आणि शेरलॉक होम्स बार्थोलोम्यूकडे जातात त्यावेळेला बार्थोलोम्यू हा मरून पावलेला असतो आणि त्याला एका विषारी काट्यानं मारलेलं असतं. वाईल द पोलीस रॉंगली टेक थडियस इज ॲन अ सस्पेक्ट, होम्स डिड्युसेस दॅट देअर आर 2 persons involved in the murder, one-legged man, Jonathan Small, as well as another small accomplice. या ठिकाणी होम्सला मात्र 2 व्यक्तीवरती शंका येते. पोलिसांनी याच्या उपरोक्त थडियस हा संशयित आहे असं सांगितलेलं असतं, परंतु शेरलॉक होम्स म्हणतो की याच्यामध्ये 2 व्यक्तींचा सहभाग आहे. याच्यामध्ये एक पाय असणारा व्यक्ती जो जोनाथन स्मॉल आहे, त्याचबरोबर
दुसरा व्यक्ती म्हणजे त्याचा सहकारी हा सुद्धा स्मॉल, गिड्डा किंवा ठेंगू आहे असा शेरलॉक होम्स यानं सांगितलं. ही ट्रेसेस देम टू अ बोट लँडिंग वेअर द स्मॉल हॅज हायर्ड अ स्टीम launch named Aurora with the help of dog Toby that he sends Watson to collect from Mr. Sherman the Barker Street irregulars and his own disguise. Holmes traces the steam launch. In a police steam launch, Holmes and Watson chase the Aurora and they capture it, but in the process end up killing the small companion after he attempts to kill Holmes with a poison dart shot from a blowpipe. A small tries to escape but he is captured. होम्स याचा अंदाज बरोबर येतो. तो बोटीचा शोध घेण्यासाठी ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी जोनाथन स्मॉल हा अरोरा नावाची स्टीम बोट त्यानं घेतलेली असते आणि या बोटचा शोध कुत्रा टॉबी याच्या मदतीने वॉटसनला त्या ठिकाणी कळालेलं असतं. याचबरोबर वॉटसनने आपल्या अनियमित आणि साध्या वेशामध्ये असणाऱ्या लोकांना सुद्धा पाठवलेलं होतं की नेमका हा जोनाथन स्मॉल कोण आहे हे बघण्यासाठी. आणि या स्टीम बोटचा मागोवा घेत असताना पोलिसांची टीमसुद्धा याच्या मागे येते. होम्स आणि वॉटसन या अरोराचा पाठलाग करू लागतात आणि त्या ठिकाणी पकडतात. याच दरम्यान वॉटसनवरती जो पिग्मी आहे तो आपल्याजवळ असणाऱ्या एका विंड पाईपच्या मदतीने विषारी काट्याचा प्रयोग करण्याचा प्रयत्न करतो आणि याच्यामध्येच वॉटसन आणि शेरलॉक होम्स त्याला गोळ्या घालून ठार मारतात. या ठिकाणी जोनाथन स्मॉल ज्याचा एक पाय लाकडाचा आहे तो पळून जाण्याचा प्रयत्न करतो, परंतु त्याला त्या ठिकाणी पकडलं जातं. However, the iron treasure box is empty. Small claims to have dumped the treasure over the side during the chase. तथापि स्मॉल असं सांगतो की जो लोखंडी खजिन्याचा बॉक्स होता तो पूर्णतः रिकामा होता. पाठलाग करत असताना त्यानं खजिना या नदीमध्ये पाण्यामध्ये ओतून दिला असं स्मॉल त्या ठिकाणी सांगतो. स्मॉल कन्फेसेस दॅट years before he was a soldier of the 3rd Buffs in India and lost his right leg in a swimming accident to a crocodile. After some time, when he was an overseer on a tea plantation, the Indian Rebellion of 1857 occurred and he was forced to flee for his life to the Agra fortress. पकडलेला स्मॉल आता आपली भूतकाळातील एक गोष्ट सांगतो. तो सांगतो की मी सुद्धा भारतामध्ये ब्रिटिश सैन्यामध्ये 3ऱ्या बफमधला सैनिक होतो. त्याचा एक पाय पाण्यामध्ये आंघोळ करत असताना मगरीच्या माध्यमातून हल्ला झाला आणि त्याने एक पाय गमावला. काही काळानंतर ज्या वेळेला भारतामध्ये 1857चा बंड झाला त्यावेळेला तो चहाच्या मळ्यामध्ये सैनिक म्हणून काम करत होता, ज्या ठिकाणी तो कर गोळा करायचा आणि संपूर्ण भारतामध्ये हा उठाव झाल्यामुळं आपला जीव वाचवण्यासाठी आग्र्याच्या किल्ल्यावरती त्याला पळून जाणं हे भाग पडलं होतं. While standing guard one night he has overpowered by 2 Sikh troopers who gave him a choice being killed or being accomplished to waylaying a disguised servant of Raja who sent the servant with a valuable fortune in pearls and jewels to British for safekeeping. तो पुढे सांगतो की आग्र्याच्या किल्ल्यावरती पहारा देत असताना 2 शीख सैनिकांनी त्यांच्यावरती ताबा मिळवला, ज्याने त्याला राजाच्या वेशातील नोकराला ठार मारण्यासाठी किंवा त्यांचा साथीदार म्हणून निवड केलेली होती आणि ते याच्या बदल्यामध्ये मोती आणि दागदागिने देऊन आपली सुटका करून घेण्याबाबत त्याच्यासमोर प्रस्ताव ठेवलेला होता. त्या 2 शीख माणसांनी जोनाथन स्मॉल समोर ठेवलेला हा प्रस्ताव त्याला मान्य करावा लागतो. The robbery and murder took place and the crime was discovered although the jewels were not. हा सुगावा इंग्रज अधिकाऱ्यांना लागतो. या ठिकाणी ही चोरी आणि खून पकडला जातो. त्या 2 शिखांच्या बरोबर जोनाथन स्मॉल याला सुद्धा पकडलं जातं, परंतु त्या दागिन्यांचा काहीच ठाव ठिकाणा लागलेला नसता. Small got penal servitude on the Andaman's Island and after 20 years he overheard that John Sholto had lost much money gambling and cannot even sell his commission. Therefore, he will have to resign.
जोनाथन स्मॉल याने गद्दारी केल्यामुळे त्याला अंदमानच्या बेटावरती शिक्षा करण्यासाठी पाठवलं जातं. 20 वर्षांनंतर त्याच्या कानावरती जॉन शोल्टो या अधिकाऱ्याची माहिती कळते की त्यानं जुगारामध्ये भरपूर पैसा हरवलेला आहे आणि तो पैसा तो भागवू शकत नाही. त्यावेळेला त्याच्या डोक्यामध्ये कल्पना येते. स्मॉल सॉ हिज अ चान्स मेड अ डील विथ शोल्टो अँड आर्थर मॉन्स्टन. आज अंदमानच्या किल्ल्यावरती जॉन शोल्टो बरोबर आर्थर मॉन्स्टन म्हणजे जे मेरीचे वडील आहेत ते सुद्धा गार्ड म्हणून काम करत असतात. शोल्टो वुड रिकवर द ट्रेजर अँड इन रिटर्न सेंड अ बोट टू पिक अप अ स्मॉल अँड द शिक्स. त्यानं असं त्यांच्यासमोर प्रस्ताव ठेवतो की माझ्याकडं भरपूर पैसे आहेत, एक खजिना आहे आणि त्या खजिन्यामधले काही पैसे दिल्यानंतर मला या तुरुंगामधनं बाहेर काढायचं असा प्रस्ताव ठेवल्यानंतर शोल्टो डबल क्रॉस्ड विथ both Monston and Small and stole the treasure for himself after inheriting a fortune from his uncle. शोल्टो हा परत त्या ठिकाणी डबल क्रॉस म्हणजे आपला स्वतःचा फायदा लालसा मनामध्ये निर्माण झाल्यानंतर मेजर मॉन्स्टन आणि स्मॉल या दोघांना फसवतो आणि तो खजिना आपल्या स्वतःकडे घेतो. मेजर शोल्टो हा जोनाथन स्मॉल याच्याबरोबर दगाफटका करून तो एकटाच पळून जातो. यावरती Small owed vengeance and 4 years later escaped the Andaman Island with an Icelander named Tonga after they both killed a peasant guards. स्मॉल आणि तिथला एक स्थानिक आदिवासी टॉंगा हे दोघेजण तिथल्या गार्डला मारतात आणि 4 वर्षानंतर तिथून पळून जाण्यामध्ये ते यशस्वी होतात. इट वॉज द न्यूज ऑफ हिज एस्केप दॅट शॉक्ड शोल्टो इन टू हिज अ फॅटल इलनेस. स्मॉल अराइव्ड टू लेट अँड हिअर अ ट्रेजर्स लोकेशन बट लेफ्ट द नोट विच रेफर टू द नेम ऑफ अ पॅक्ट बिटवीन हिमसेल्फ अँड द 3 शिक्स अकम्प्लिशेस. जोनाथन स्मॉल हा तुरुंगामध्ये अधिकाऱ्यांचा खून करून पळून गेला हे ऐकल्यानंतर मेजर शोल्टो हा आजारी पडतो आणि त्याच दरम्यानच्या काळामध्ये तो त्या ठिकाणी येऊन त्याच्या शरीरावरती 4 जणांची नावं लिहितो आणि त्याच्यामधले 3 शीख लोक असतात. वेन बार्थोलोम्यू फाउंड द ट्रेजर स्मॉल प्लॅन्ड टू ओनली स्टील इट बट क्लेम्स अ मिसकम्युनिकेशन लीड टॉंगा टू किल बार्थोलोम्यू ॲज वेल. ज्या वेळेला स्मॉलला कळतं की बार्थोलोम्यूकडे हा खजिना आहे त्यावेळेला स्मॉल एक नियोजन करतो की आपण फक्त तो खजिना घ्यायचा, बार्थोलोम्यूला काहीही धोका पोचवायचा नाही आहे. परंतु चुकीचा समज झाल्यामुळे जो स्थानिक आदिवासी असतो तो टॉंगा त्याला मारतो. शोल्टो लिव्हिंग विथ फिअर अँड गिल्ट. शोल्टोला सुद्धा त्या खजिना मिळून सुद्धा भीती वाटत असते, आपण अपराध केलेला आहे असं वाटत असतं. नाव ही हिमसेल्फ इज अ ट्रॅप्ड इन अ स्लॅव्हरी फॉर लाईफ. Half his life building a breakwater in Andaman's Island and the rest of life he is digging the drains in Dartmoor prison. जोनाथन स्मॉल हा विचार करतो की आपल्याला या खजिन्यामुळं आपल्या आयुष्यामध्ये दुर्दैवाशिवाय काहीच मिळालं नाही आहे. तो या भीतीच्या छायेमध्ये राहत असतो. शॉल्टो याचा आणि त्याच्या मुलाचा आपल्या हातातून चुकून खून झाला असं त्याला वाटत असतं, कारण त्याचं संपूर्ण आयुष्य हे गुलामगिरीमध्ये अडकलेलं असतं. अर्ध आयुष्य हे अंदमान बेटावरती पाणी उकरण्यामध्ये गेलेलं असतं. यामुळं त्याचं उर्वरित आयुष्यसुद्धा डार्टमूरच्या तुरुंगामध्ये नाले खोदण्यात जात असतं, म्हणून तो अत्यंत निराश झालेला असतो. Mary Monston is left without a bulk of Agra treasure, although she will apparently receive the rest of the chaplet. John Watson falls in love with Mary and it reveals at the end that he proposed to her and she has accepted. मेरी सुद्धा रिकाम्या हातानं तिच्या हातामध्ये कोणताच आग्र्याचा खजिना मिळालेला नसतो, परंतु जॉन वॉटसन हा मेरीच्या प्रेमामध्ये पडलेला असतो. त्याच्यासमोर तो प्रपोजलसुद्धा ठेवतो आणि ती नंतर ॲक्सेप्ट करते. थोडक्यात या कथेमध्ये जे कोणी व्यक्ती या खजिन्याच्या संपर्कामध्ये आलेल्या आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या घडामोडी घडलेल्या आहेत, परंतु हा खजिना कोणाच्याच हातामध्ये लागलेला नसतो किंवा या खजिन्याच्या माध्यमातून प्रत्येकाला त्रास सहन करावा लागतो. अशा अर्थानं शेवटी ही कथा आपल्याला स्पष्ट होते की नेमका द साइन ऑफ 4 याचा अर्थ काय आहे. विद्यार्थी मित्र हो, मला अशी अपेक्षा आहे द साइन ऑफ 4 ही कथा तुम्हाला नक्कीच समजली असेल. याचबरोबर या पाठामध्ये पान नंबर 208 208 पानावरती याचा सारांशसुद्धा दिलेला आहे, तो पण आपण वाचायचा आहे.
याच्यावरती काही शंका असतील तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये लिहून नक्कीच कळवू शकता. त्या शंकांचं निरसन केलं जाईल. याच्यानंतरच्या पार्टमध्ये याच्यावरती आधारित असणारे महत्त्वाचे प्रश्न आपण बघणार आहोत. टिल देन कीप वॉचिंग अँड कीप शेअरिंग इंग्लिश विथ शिरगावे सर. थँक्यू व्हेरी मच. सी यू इन अवर नेक्स्ट पार्ट. once again. Please like, share and subscribe.